तारखेला पक्षचिन्हावर सुनावणी आहे। तत्पूर्वी अफवा मुद्दाम उठवल्या जातात। मला उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबतच आहे। शिवसेनेशी प्रतारणा म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा। उद्धवजींच्या एका फोनवर मी मंत्रिपद सुद्धा सोडलं। बैठक झाली असेल तर फोटो छापा। मानहानीचा खटला दाखल करण्याचा खासदार अरविंद सावंत यांनी इशारा दिला। पत्रकार परिषदेमध्ये अरविंद सावंत यांनी कागदावर लिहूनच दिलं, मातोश्रीशी प्रतारणा नाही, उद्धवजींना सोडणार नाही। शिवसेनेशी प्रतारणा म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा, असं अरविंद सावंत म्हणाले। तर अरविंद सावंत यांनी लेखी हमीच दिली। मी अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य प्रवक्ता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देतोय, मी शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक आहे। मला उभा चिरला तरी शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मातोश्रीशी असलेलं नातं कधीही तोडणार नाही। शिवसेना पक्ष खरं तर मूळ शिवसेना पक्षासोबत प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं असं मी समजतो। त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्रानं मी शिवसेना पक्ष सोडेन असं म्हटलं, मी दुसऱ्या पक्षात जाते अशी खोटी बातमी छापली, त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालंट लावलं, म्हणून मी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा न्यायालयात दावा दाखल करणार आहे, असं अरविंद सावंत यांनी लिहूनच दिलं। आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे। मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे। हे कोण असतात तुम्ही ओळखा ना, विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं। ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात, कोण कोणाला? 50 खोके एकदम ओके, कोण म्हणालं होतं? कोणी दिले होते? कबूल केले ना जाहीर सभेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करे तर मूळ शिवसेना पक्ष यांचे सोबत प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे असे मी समजतो। त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वर्तमानपत्राने मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात अशी खोटी बातमी छापली, त्यांचा मी तीव्र निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालंट लावले, म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात करणार। हे विकली जाणारी औलाद नाही बरं का। आणि कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात, आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं। अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी। ती औलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा। जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर। अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं। बोलवलं जात नाही असंही म्हणणार नाही। एकाही कार्यक्रमाला जिथे व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा, तुम्ही हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा। शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही, जिथं जिथं ते